मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का आपला एलपीजी गॅस पेटवल्यानंतर त्याची ज्योत निळी दिसते आणि लाकूड किंवा मेणबत्ती किंवा आगपेटी पेटवल्यानंतर त्याची ज्योत पिवळी दिसते? नाही ना? तर चला मग या मागचं सायन्स सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, एलपीजी गॅस मध्ये असतात प्रोपेन आणि ब्युटेन नावाची वायू आणि हे जळताना हवेतला ऑक्सिजन पूर्णपणे घेतात आणि त्यामुळे या ठिकाणच्या त्या वायूंचं कंबशन पूर्ण होतं आणि भरपूर ऑक्सिजनमुळे या प्रोपेन आणि ब्युटेनचं कंबशन कम्प्लीट होतं आणि त्यामुळे ही ज्योत निळी दिसते आणि परिणामी कम्प्लीट कंबशन मुळे याचं टेम्परेचर ही खूप जास्त असतं, साधारणतः 1800 ते 2000 डिग्री सेल्सिअस. या उलट मित्रांनो, लाकूड वगैरे जळताना त्या ठिकाणी होतं इनकम्प्लीट कंबशन, कारण त्या ठिकाणी पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही आणि काही अर्धवट जळालेले कण हवेमध्ये गरम झाल्यानंतर उडतात आणि तिथे जळतात. त्यामुळे आपल्याला एक वेगळा रंग दिसतो, तो आहे पिवळसर केशरी. आणि मित्रांनो, याचं टेम्परेचर ही खूप कमी असतं, साधारणतः 800 ते 1000 डिग्री सेल्सिअस. थोडक्यात काय तर मित्रांनो, कम्प्लीट कंबशन झालं की ज्योत निळी दिसते आणि इनकम्प्लीट कंबशन झालं की ज्योत पिवळसर केशरी दिसते. मित्रांनो, कमेंट करून सांगा की तुम्ही आजपर्यंत अशा वेगवेगळ्या किती कलरच्या ज्योती बघितलेल्या आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर घरी गेल्यानंतर तुमच्या मुलांना हे प्रॅक्टिकल करून दाखवा आणि त्याच्या मागचं सायन्स शिकवा. आणि अशा सायंटिफिक व्हिडिओसाठी आपल्या प्रशालाच्या युट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.